हॅलो फ्रेंड्स, सारिका नरवडे या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर कशा आहात सगळे? मस्त मजेतच असतील. तर वड्याची डाळ भिजवली आणि झालं असं की आता लाईट गेलेली आहे. तुम्हाला पुढे दाखवते मी. तर इथे तुम्ही पाहू शकताय, मी रात्रीच भिजवून ठेवलेली ती डाळ आणि छान भिजलेली पण आहे. तर आता लाईट येण्याची वाट बघत बसावं लागेल. जेव्हा लाईट येईल तेव्हा दळावं लागेल ती डाळ वगैरे आणि त्यानंतर मग वडे टाकायला लागतील. तर लाईट आलेली आहे, आता दळून घेते मी, तुम्हाला पुढे दाखवते. तर इथे तुम्ही पाहू शकताय लाईट आली तर म्हटलं आता मिक्सरला दळून घेऊया डाळ. तर स्वच्छ धुवून घेतली. पहिले भिजवलेल्या पाण्यात होते ती आणि दुसरं पाणी टाकलं आणि थोडं थोडं करून डाळ दळून घेतलेले आहे. तर मी इथे घेतलेले आहे ती डाळ, अर्धा किलो मुगाची डाळ आणि 1 किलो हरभऱ्याची डाळ, म्हणजे अशी 1.5 किलोची बनवलेली आहे. त्याला कोणी सांडगे पण म्हणतात, पण आमच्या इकडं वडे म्हणतात. तर तुम्ही इथे पाहू शकताय असं थोडं थोडं करून दळून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग मसाला घेतलेला आहे. तर इथे तुम्ही पाहू शकताय 5-6 लोंगी मिरच्या घेतलेल्या आहे, लाल, जिरं, ओवा आणि लसूण. तर लसूणच्या पाकळ्या मोकळ्या करून घेतलेल्या आहे फक्त, आणि थोडीशी डाळ राहिली होती ती टाकली. वरतून मीठ टाकून घेतलेलं आहे आणि मिक्सरला व्यवस्थित फिरून घेतलं. हे बघा, असा मसाला तयार करून घेतलेला आहे. तर इथे पातेल्यामध्ये तेवढं बसत नव्हतं, त्याच्यामुळे मग कढईत वापस काढून घेतलेले आहे डाळ दळलेली. तर कलर येण्यासाठी थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे आणि हळद टाकली. तर सकाळी सगळी कामाची धावपळ असते, तर मिस्टरांना पण ड्युटीला जायचं होतं, त्याच्यामुळे त्यांना पाणी ठेवलेलं आहे आंघोळीचं आणि मला पण आवरायचं होतं पुढे. तर बाहेर आलो आणि बाहेर आल्याच्या नंतर मग ओट्यावर कागद आथरून घेतलेला आहे असा प्लास्टिकचा, त्याच्यावर तेल टाकलं थोडंसं. तर थोडंच टाकलेलं आहे, जास्त नाही टाकलं. आणि वरतून मग कोथिंबीर चिरून टाकलेली आहे. तर आणि मग वैष्णवीला मी झोपेतनं उठवलं वडे तोडण्यासाठी. तर मला थोडंसं मीठ कमी वाटलं, तर वरतून थोडं मीठ टाकलं. तर त्याच्यानंतर आम्ही दोघी मिळून वडे तोडून घेतलेले आहे. आणि झालं असं की रात्रीच आमच्या दोघींचे भांडणं झालेले होते, तर ती तुम्हाला पुढे सांगेलच. तर ती बोलली होती की बघू आता आपण दोघींमधनं कोण एकमेकींसोबत पहिले बोलता असं. तर माझं काम होतं, त्याच्यामुळं मी तिला उठवलं आणि काम करायला बोलून घेतलेलं आहे. तर ती म्हणते की तू कामापुरतीच गोड बोलते असं. अर्धे वडे तोडून झालेले आहे, म्हणजे सगळेच झालेले आहे. एवढंच पीठ राहिलंय. आता आपल्या मॅडम तोडत आहे वडे. आंघोळ केली का? हिने मला झोपेतून उठवलेलं आहे. आणि ना काल आमचे भांडणं झाले होते. ही ना काल ही म्हणे का बघू कोण नाही बोलत, तर तीच स्वतः तिचं काम होतं म्हणून तिने पाहिलं का मला उठवून काम करून घेतलं. आई आणि लेकी मध्ये चालतं असं नाही. हे बघा सगळे वडे तोडून झालेले आहे. तर 1.5 किलोच्या डाळीचे वडे होते ते, आणि आता सगळे वडे तोडून झालेले आहे. आता कामाला जायची तयारी करते. घरात सगळा पसारा पडलेला आहे, तो पण आवरून घेते. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. चला तर मग इथेच व्हिडिओ एंड करते.